नमस्कार मित्रांनो, तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 16 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी वल्लरीला खडसावते. ईश्वरी म्हणते, ही बळजबरीची सूनबाई हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये, कधीच नाही, ती याच घरामध्ये राहणार. वल्लरी म्हणते, हो का? मग अर्णवचं प्रेम दिसू देत ना सगळ्यांनाच, कर सिद्ध, अर्णवचं प्रेम आहे तुझ्यावरती, दाखव सगळ्यांना. ईश्वरी म्हणते, दिसेल आणि मी सिद्ध करेन, अर्णव सरांचं माझ्यावर प्रेम आहे हे सगळ्यांसमोर ते कबूल करतील. ईश्वरी वल्लरीला खूप झापते, खूप बोलते आणि तिथून बाहेर पडते. ईश्वरीला आजीने बोलवलेलं असतं. आजी ईश्वरीला साडी देतात आणि सात्विकाची साडी नेसायला सांगतात. ईश्वरी ती साडी घेऊन अर्णवकडे येते. अर्णव साडी बघितल्या बघितल्या ओळखतो की ही त्याच्या आईची साडी आहे. अर्णव ती साडी हिसकावून घेतो. अर्णव म्हणतो, माझ्या आईची साडी आहे ना, तुझ्याकडे कशी काय आली? आणि हे बघ, माझ्या आईच्या साडीला टचसुद्धा करायचं नाही आहेस तू, तुझा हक्क नाही आहे तो, समजला? ईश्वरी म्हणते, अर्णव सर, आजींनी मला ती साडी दिली आहे आणि मला नेसायला सांगितली आहे. अर्णव म्हणतो, काहीही झालं तरी तू ही साडी नेसायची नाही आहेस. ईश्वरी अर्णवला समजायचा खूप प्रयत्न करते, पण अर्णव काही ऐकायला तयार नसतो. आता ईश्वरी ती साडी कशी नेसते, अर्णव प्रेमाची कबुली कशी देतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी, नम्रता आजींना ते हलव्याचे दागिने दाखवायला येतात. आजींना ते दागिने खूप आवडतात. आजी ईश्वरी, नम्रता यांचं तोंड भरून कौतुक करतात. नम्रता म्हणते, आजी माझं काम झालंय, आता मी निघू का? आजी म्हणतात, नाही नाही, तू जायचं नाही कुठे, मी तर म्हणते ना, तू आज इथेच थांब, आज मस्त मकर संक्रांत साजरी कर आणि तुझ्या आईवडिलांना पण बोलवून घे. ईश्वरी म्हणते, आजी कशाला, त्यांना नाही येता येणार, त्यांना नका बोलू. आजी म्हणतात, नाही, त्यांना बोलवलंच पाहिजे. तेवढं तिथे वल्लरी येते. आजी वल्लरीला म्हणतात, वल्लरी बरं झालं तू आलीस, हे बघ, ईश्वरीच्या आई वडिलांकडे जा आणि त्यांना संक्रांतीचं आमंत्रण दे, रीतसर आपल्या घरी बोलव. वल्लरी म्हणते, आई मग इकडची तयारी? आजी म्हणतात, या दोघी आहेत ना आणि अंजली पण आहे, तयारी त्या करतील, तू जा. वल्लरी म्हणते, पण अचानक असं का? आजी म्हणतात, अचानक सुचलं म्हणून सांगितले. आणि हे बघ, तुला काही चालत जायचं नाही आहे, गाडीने जायचं आहे, तू जा आणि पटकन त्यांना सांगून ये, रीतसर आमंत्रण देऊन ये, आपल्या घरी बोलव. वल्लरी डोक्याला हात लावते. वल्लरी म्हणते, आई ॲसिडिटी खूप वाढली आहे, माझं खूप डोकं दुखतंय, मी एक काम करते ना, औषध घेऊन पडते. वल्लरी तिथून निघून जाते. ईश्वरी मनात म्हणते, या अशा काय आहेत, माझ्या घरचं नाव काढलं किंवा माझी आई येणार असेल तर ह्या नाही का म्हणत असतात, टाळाटाळ का करतात, माझ्या आईच्या समोर पण येत नाहीत, नक्कीच काहीतरी गडबड आहे. ईश्वरी वल्लरीच्या वागण्याचा विचार करते. तर इथे ईश्वरीच्या आईला त्या पत्रकाराच्या बायकोने काही नंबर्स पाठवलेले असतात. आई ते सगळे नंबर्स डायरीत लिहित असते. ईश्वरीची आई म्हणते, अहो हे नंबर्स त्यांनी पाठवले ना, यावरती मी फोन लावते, नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. बाबा अस्वस्थ असतात. आई म्हणतात, मला माहिती आहे तुम्हाला माझी मदत करायची आहे, पण तुम्हाला काही करता येत नाही आहे, त्यामुळे अस्वस्थ आहात ना, पण टेन्शन घेऊ नका, तुम्ही माझ्यासोबत आहात ना, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही समोर असलाच ना तरी पण आधार मिळतो, मनाला उभारी मिळते. आता बघा, अर्णवचं आयुष्य ज्याने उद्ध्वस्त केलं ना, त्या व्यक्तीला मी शोधून काढणार आणि अर्णव ईश्वरी यांचा संसार मी वाचवणार, सगळे पुरावे गोळा करून अर्णवच्या हातात देणार. ईश्वरीची आई त्या नंबरला फोन लावायला घेते. तर इथे अर्णवच्या घरी सगळे जमलेले असतात. सगळे ईश्वरी, नम्रता यांनी बनवलेले दागिने बघतात, सगळे कौतुक करत असतात. अंजली म्हणते, ईश्वरी, चिंटू आला ना की त्याला दागिने घालायला सांगू आपण, म्हणजे माप बरोबर आहे का ते बघू. तेवढं तिथे अर्णव येतो. अंजली म्हणते, चिंटू बरं झालंस तू आलास, आता हे दागिने झाले तर ना, ते बघून घे, एकदा ट्राय करून घे, बघू ना कसे दिसत आहेत, माप वगैरे असेल तर बदलता येईल. वल्लरी मनात म्हणते, वा 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 वा, आता हे दागिने अर्णव घालणार आणि त्याच्या अंगाला खास सुटेल, मग तो ईश्वरीवरती चिडेल, खूप मज्जा येणार आहे. वल्लरी सगळा तमाशा बघायला बसते. अर्णव दागिने घालायला नकार देतो. अंजली म्हणते, अर्णव प्लीज दागिने घाल ना. ईश्वरी म्हणते, बघितलं ना अंजली ताई, ते नाही घालणार, मी सांगितलं होतं तुम्हाला. अर्णव सर, तुमची इच्छा नाही आहे ना, नका घालू, मी एवढ्या मेहनतीने बनवलं आहे, मेहनत वाया जाऊ देत. अंजली म्हणते, नाही हा, तू घालायचे. अंजली म्हणत असते, अर्णव दागिने घाल, ईश्वरी म्हणते नका घालू, आणि दोघांचंही असं चालू असतं. अंजली म्हणते, अर्णव आमच्या दोघींची पैज लागली, मीच जिंकायला हवी, तू दागिने घाल बरं. अर्णव दागिने घालायला तयार होतो. ईश्वरी स्वतःच्या हाताने अर्णवला दागिने घालून देते. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, छान दागिने घातलेत, मस्त दिसत आहेत तुमच्यावरती, चला आता फोटो काढू. ईश्वरी आपला मोबाईल शोधते. ईश्वरीचा मोबाईल वल्लरीच्या मागे असतो. वल्लरी ज्या सोफ्यावरती बसली त्याच्या मागे असतो. ईश्वरी तो मोबाईल घेते आणि तिथे तिने एक बाटलीसुद्धा लपवलेली असते. ईश्वरी हळूच ती बाटली काढते आणि त्याच्यातली पावडर वल्लरीच्या पाठीवर टाकते.
वल्लरी मनात म्हणते, घे ग घे ईश्वरी, किती फोटो घ्यायचे तेवढे घे. आता फोटो काय, व्हिडिओ काढण्यासारखी अर्णवची अवस्था होणार आहे. अंग खाजवून खाजून त्याचं माकड होईल आणि मग तो तुझ्यावरती चिडेल. वल्लरी मजा बघत असते. ईश्वरी अर्णवचे फोटोज काढते, त्याच्यासोबत सेल्फी घेते. सगळे छान हसत असतात, गप्पा मारत असतात आणि तेवढ्यात वल्लरीच्या अंगाला खाज सुटते. वल्लरी माकडासारखं आपलं अंग खाजवत असते. सगळे विचारतात, काय झालं काय? वल्लरी म्हणते, मला माहिती ना, या ईश्वरीने पावडर. सगळे विचारतात, कसली पावडर, काय बोलतेस तू? वल्लरी काहीच बोलू शकत नाही. वल्लरी आतमध्ये निघून जाते आणि सगळे तिच्यावरती हसत असतात. थोड्या वेळाने वल्लरी आपले कपडे चेंज करते आणि आरशासमोर उभं राहून स्वतःला म्हणते, लाज वाटली पाहिजे, लाज. तुझं सगळ्यांसमोर माकड झालं, तुझा प्लॅन फसला. अगं हे काय वागलीस काय तू? ती 1.5 दमडीची ईश्वरी, तिने तुझा डाव उलटवला तुझ्यावरच आणि सगळ्यांच्या समोर हसं केलं. मी त्या ईश्वरीला सोडणार नाही. वल्लरी असा विचार करत असते आणि तेवढा दरवाजा नॉक होतो. ईश्वरी वल्लरीला चहा देते. वल्लरी नाही म्हणत असते. ईश्वरी म्हणते, अहो घ्या मामी चहा. अहो तुम्ही कितीही कारस्थाने केली ना तरी मी तुमच्या लेवलला जाणार नाही. वल्लरी म्हणते, तू स्वतःला खूप शहाणी समजतेस का? काय गं, तू मुद्दाम केलंस ना हे सगळं? मला माहिती ना, का केलंस, कशाला केलंस? आणि आत्ता काय म्हणाली होतीस? लेवल सोडून वागणार नाही. मग जे काही केलंयस, माझ्या अंगावरती पावडर टाकलीस, ते काय होतं? ईश्वरी म्हणते, मामी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मी केलेलं तुम्हाला दिसलं का? आणि तुम्ही जे केलं ते दिसलं नाही? मी सरांसाठी दागिने बनवले होते आणि तुम्ही त्याच्यावरती पावडर टाकलीत? मामी मी ते सगळं बघितलं होतं. ईश्वरीला आठवतं की ईश्वरी नम्रता दागिने घेऊन जात होते आणि ईश्वरीचा मोबाईल राहिला म्हणून ती मागे वळते. वल्लरी तिथे दागिन्यांवरती पावडर टाकताना ती बघते आणि अर्णवला त्रास होण्यासाठी मामी एवढ्या खालच्या थराला गेली आहे म्हणून तिलाच अद्दल घडवण्यासाठी ईश्वरी एका ठिकाणी फोन लावते आणि सेम तसेच दागिने ऑर्डर करून घेते. ज्या दागिन्यांवरती पावडर टाकली, ईश्वरी ते दागिने कचऱ्यात फेकून देते. ईश्वरीने हे सगळं कसं केलं ते वल्लरीला सांगते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.